हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पहलगाम हल्ल्यामधले आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त. आतापर्यंत 9 जणांची घरे जमीनदोस्त. लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती. काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोक ताब्यात. मागील 2 दशकामधली सर्वात मोठी कारवाई. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा आज रद्द. वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत सूट. पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएच्या हाती. गृह मंत्रालयाकडून अधिकृत सूचना जारी. एनआयएकडून गुन्हा दाखल. 2 दिवसांमध्ये 175 जण ताब्यात. राजकारणामध्ये सर्वांचाच रोल बदलत राहतो. चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावरती फडणवीसांची प्रतिक्रिया. 2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील. बावनकुळेंनी केलं होतं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी समज दिल्याच्या नंतर संजय गायकवाड यांची पोलिसांबद्दलच्या वक्तव्यावरून दिलगिरी. व्यक्तिगत अनुभवावरून वक्तव्य केल्याचा दावा. जळगावमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली आहे. चोपड्यामध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागामधून वडिलांचा मुलगी आणि जावयावरती गोळीबार. मुलीचा मृत्यू तर जावई गंभीररित्या जखमी. पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावरती रोममधल्या सेंट मेरी मेजर बॅसिलिक इथे अंत्यसंस्कार. जगभरामधल्या राष्ट्रप्रमुखांची उपस्थिती. आणि पावसामुळे आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघामधला सामना रद्द. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण.